मित्रांनो, SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आपण आज मंडे मार्केटचं प्रिडिक्शन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी पाहाव्या लागतील. एक म्हणजे ग्लोबल मार्केट, 2 FII DI ॲक्टिव्हिटी आणि 3 PCR रेशो. चला तर मग पाहूया. तर आपल्याला ग्लोबल मार्केट पाहण्यासाठी आपल्याला मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती जावं लागेल. तर इथे आपण जाऊया मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला फक्त US मार्केट, युरोपियन मार्केट आणि एशियन मार्केट असे 3च मार्केट फक्त पाहायचे आहेत आपल्याला. बाकी दुसऱ्या मार्केटचा काही आणि या 3 मार्केटपैकी आपल्याला फक्त US मार्केटवरती जास्त फोकस करायचा, कारण US मार्केटचा ऑल ओव्हर जगातल्या सगळ्या मार्केटवरती इफेक्ट पडतो. तर आता तुम्ही इथे पाहू शकता US मार्केट आपल्याला पूर्ण बुलिश सिग्नल देत आहे. डाव जोन्स पण बुलिश आहे, SSP 500 पण बुलिश आहे आणि नॅसडॅक पण बुलिशच आपल्याला दाखवते. आणि युरोपियन मार्केट पण आपल्याला बुलिश सिग्नलच देते. एशियन मार्केट न्यूट्रल बुलिश सिग्नल देते आपल्याला. म्हणजे आता ग्लोबल मार्केटमधून आपल्याला बुलिश सिग्नल भेटला. तर 2 नंबर आपला कोणता होता? FII DI ॲक्टिव्हिटी. स्टॉक एज वेबसाईटचा वापर करायचा आहे. तुम्ही दुसरा कोणतेही पाहू शकता. इथे FII DI यांनी काय ॲक्टिव्हिटी केलेली आहे. 12 तारखेला 12 जानेवारीला पहा, इथे कॅश मार्केटमध्ये FII सेलिंग केलेली 340 करोडची आणि DI इथे 2911 करोडची बाईंग केलेली आहे. तर इथून पण आपल्याला एक बुलिश सिग्नल भेटतोय. तर आपल्याला या दोन्हीवरतीच फोकस करायचा आहे कॅश मार्केटमध्ये, FII आणि DI. कॅश मार्केटमध्येच फक्त आपल्याला फोकस करायचा. आता इथे आपल्याला कॅश मार्केटमध्ये DI बाईंग केलेली आहे, म्हणजे मार्केट मंडेला जर इथे FII जर सेलिंग केली असती 1000 करोडच्या पुढे, तर आपला इथून व्ह्यू बेरिश असता. पण आता इथे DI बाईंग केलेली आहे 1000 करोडच्या वरती, म्हणजे 2911 करोडची बाईंग केलेली आहे. म्हणजे इथे DIचा व्ह्यू इथं बुलिश आहे, म्हणजे मार्केट मंडेला बुलिश राहू शकतं. तर आपल्याला ग्लोबल मार्केटनी पण बुलिश सिग्नल दिलेला आहे आणि FII DIच्या ॲक्टिव्हिटीने पण आपल्याला बुलिश सिग्नल दिलेला आहे. तर आपला तिसऱ्या नंबरचं काय होतं? PCR रेशो. PCR रेशो काढायला आपल्याला NSEच्या वेबसाईटवरती जावं लागेल. तर इथे NSEच्या वेबसाईटवरती आपल्याला इथे OI डेटा दिसतोय आणि इथे एक OI डेटा दिसतो. आता जो लेफ्ट साईडला डेटा दिसतोय तो कॉल डेटा आहे. पहा इथे लिहिलेलं आहे कॉल डेटा आणि इथे पुट डेटा आहे. तर आपल्याला पुट डिवायडेड बाय कॉल असं करून PCR रेशो काढायचा आहे. त्यासाठी ओव्हरऑल आपल्याला टोटल पूर्ण कॉल साईडला किती ओपन इंटरेस्ट आहे? 15,31,058 आणि पुट साईडला 21. आता इथे सरळ आपल्याला दिसतंय पुट साईडला जास्त ओपन इंटरेस्ट आहे. तर आता पुट रायटर लोकांचा व्ह्यू काय असतो की मार्केट वरती नेण्याचा आणि कॉल रायटरचा व्ह्यू असतो मार्केट खाली पाडण्याचा, कारण दोन्ही अपोजिट असतात. इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण इथे कॉल आहे म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की मार्केट वरती जाईल आणि इथे पुट आहे म्हटल्यावर तुम्हाला वाटेल मार्केट खाली पडेल, पण असं नसतं. ऑप्शन चेन ही अपोजिट असते पूर्णपणे. कॉल साईडचा जो कॉल रायटरचा व्ह्यू असतो तो मार्केटला वरती नेण्याचा असतो, मार्केटला खाली पाडण्याचा असतो आणि पुट रायटरचा व्ह्यू मार्केटला वरती नेण्याचा असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. चला तर मग PCR रेशो आपण काढूया.
तर PCR रेशो काढायला आपल्याला पुट डिवायडेड बाय कॉल करावा लागेल. त्यासाठी आपण इथून कॅल्क्युलेटर ओपन करूया. आता पुट किती आहे ते, पुटचा ओपन इंटरेस्ट किती आहे, 21,58,861. कॉलचा डेटा 15,31,058. पहा इथं PCR रेशो किती आपल्याला भेटला, 1.4. तर आता हा रेशोचा उपयोग कसा करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जेव्हा पण PCR हा 1च्या आणि 8.0च्या मध्ये असेल, तर तेव्हा मार्केट स्ट्रॉंग बेरिश असतं. सॉरी, माफ करा. जेव्हा पण मार्केट 1 to 1.80च्या मध्ये असतं, तेव्हा मार्केट हे न्यूट्रल बेरिश असतं. आणि 1 to 1.80च्या जर खाली असेल, तर मार्केट स्ट्रॉंग बेरिश असतं. आणि 1 to 1.20च्या जर मार्केटमध्ये असेल, तर मार्केट स्ट्रॉंग बुलिश असतं, न्यूट्रल बुलिश असतं. आणि 1 to 1.20च्या वरती असेल, तर स्ट्रॉंग बुलिश असतं. हे लक्षात ठेवा. आपल्याला आता इथे रेशो किती भेटलेला आहे, 1.4. तर आता मी सांगितल्याप्रमाणे आता इथे PCR 1 to 1.20च्या वरती आहे. तर आता इथे सेंटिमेंट काय आहे, इथून आपल्याला काय काय कळतं की मार्केट बुलिश आहे. इथून पण आपल्याला एक पॉझिटिव्ह सिग्नल भेटला की मार्केट मंडेला बुलिश राहू शकतं. तर तुम्ही आता पाहू शकता, आपल्याला तिन्ही गोष्टीमधून आपल्याला बुलिश सिग्नल भेटलेला आहे. तर आपला एक व्ह्यू बुलिश ठेवायचा मंडेला, कॉल साईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही पाहू शकता, मी इथे लेवल्स ड्रॉ केलेले आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, आपण इथे डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ केलेले आहेत. डिमांड आणि सप्लाय झोन कसं ड्रॉ करायचं ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता आपला व्ह्यू बुलिश आहे मंडेचा, तर आपली एंट्री कुठे होणार, एक तर या सप्लाय झोनच्या वरती जर गॅप ओपन झाला आणि या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट राहिलं, तर आपण इथून आपल्याला या रेजिस्टन्सच्या वरती कॉल साईडला ट्रेड करायचं. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, तर आपल्याला ह्या जर गॅप डाऊन ओपन झाला, तर आपल्याला ह्या सपोर्टला कॉल साईडला ट्रेड करायचं आहे. पण बेरिश ट्रेड आपल्याला नाही घ्यायचा आहे मंडेला. शक्यतो बुलिश ट्रेड घेण्याचाच प्रयत्न करायचा, कारण आपल्याला तिन्ही गोष्टींमधून आपल्याला बुलिश सेंटिमेंट भेटलेलं आहे. तर कॉल साईडलाच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि मार्केट शक्यतो बुलिशच राहील मंडेला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.